जातो का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। पुढची बातमी सुद्धा नाशिकमधूनच आहे। नाशिकमध्ये काही भागात आज पाणी नाहीये। नाशिक पूर्व आणि सिडको भागामध्ये पाणी पुरवठा बंद करण्यात आलाय। सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेमध्ये वीज पुरवठा सुद्धा बंद आहे। मुकणे पंपिंग स्टेशन इथं महावितरणच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे। महावितरणच्या कामांमुळे दुपारच्या सत्रातला पाणी पुरवठा बंद असणार आहे। संध्याकाळी पुरवठा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जाते। आणि आपण पुन्हा जाऊयात आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडे। किरण, आज नाशिकच्या अनेक भागांमध्ये पाणी पुरवठा नसणारे, वीज पुरवठा सुद्धा नाहीये, नेमकं कोणतं काम महावितरणकडून केलं जात आहे? कल्याणी, मागच्या काही दिवसांपासून नाशिक शहरामध्ये जर आपण बघितलं तर आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात कामं सुरू आहेत आणि ठिकठिकाणी पाणी पुरवठा विस्कळीत होताना सुद्धा आपण बघितलेलं आहे। आज सुद्धा नाशिकचं पूर्व आणि एकूण सिडको भागामध्ये पाणी पुरवठा बंद राहणार आहे। ज्या मुकणे धरणामधून नाशिक पूर्व आणि सिडको भागामध्ये पाणी पुरवठा होतो त्या मुकणे धरणावरती वीज संदर्भात काही कामं आहेत आणि महावितरण जे आहे, महावितरण या संपूर्ण भागामध्ये वीज पुरवठा खंडित करणार आहे आणि त्याचमुळे मुकणे धरणातून हे पाणी पुरवठा आज विस्कळीत होईल अशा पद्धतीचं माहिती प्रशासनाने दिलेली आहे। दुपारच्या सत्रामध्ये पाणी येणार नाही, पण संध्याकाळच्या सत्रामध्ये पाणी येईल, तोही कमी दाबाने येईल अशा पद्धतीची माहिती प्रशासनाने दिलेली आहे। त्यामुळे आज नाशिक पूर्व असेल, सिडको असेल, या संपूर्ण भागामध्ये नागरिकांनी पाणी जपून एकूणच वापरावं अशा पद्धतीचं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। धन्यवाद किरण, या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर नाशिकच्या अनेक भागांमध्ये आज पाणी पुरवठा नाहीये, त्यामुळे